हॅलो एव्हरीवन, जय हिंद. एज्युकल्चर मध्ये आपण 5वी आणि 8वी स्कॉलरशिपच्या ज्या परीक्षा आहेत, या परीक्षांच्या ज्या मागील प्रश्नपत्रिका आहेत, या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण पाहतोय. यामध्ये आपण या अगोदर सुद्धा 2024 ची जी प्रश्नपत्रिका आहे त्याचं विश्लेषण पाहिलेलं आहे. आता हा व्हिडिओ असेल तो पर्टिक्युलरली 2023 मध्ये 5वीची स्कॉलरशिपची जी परीक्षा झाली होती त्यामध्ये इंग्लिश या घटकावरती जे प्रश्न होते त्या प्रश्नांचं विश्लेषण पाहू. सगळ्यात महत्वाचं, या अगोदरही सांगितल्याप्रमाणे प्रत्येक लेक्चरमध्ये मी जे सांगतोय तेच पुन्हा या लेक्चरमध्ये सांगतोय. 5वी असेल किंवा 8वी असेल, स्कॉलरशिपची जी परीक्षा आहे यामध्ये जे प्रश्न आहेत या प्रश्नांमध्ये तुमचं फक्त लॉजिक टेस्ट होते. ओके, मग हे लॉजिक तुम्हाला तुमचं इंग्लिश या विषयाचं अंडरस्टँडिंग आणि बाकी तुमच्या आजूबाजूला म्हणजे तुमच्या भोवतालला असणाऱ्या गोष्टींचं तुम्ही किती बारकाईने ऑब्झर्वेशन करता त्या संबंधी आहे. प्रश्नांमध्ये कोणतंही रॉकेट सायन्स नाही. प्रश्न एकदा समजला उत्तरापर्यंत पोहोचणं सोपं आहे. इतकं सोपं आहे की तुम्ही प्रश्न फक्त तुम्हाला समजणं आवश्यक आहे. प्रश्न समजल्यानंतर उत्तर काय निघेल किंवा काय अशी काही अडचण नाही. प्रत्येक प्रश्न पाहूयात, त्या प्रश्नाला समजून घ्यायचं आणि उत्तराकडे कसं पोहोचायचं आपण या 25 प्रश्नांमध्ये पाहूयात. 2023 ला जी परीक्षा झाली होती स्कॉलरशिपची, 5वीला जी स्कॉलरशिपची परीक्षा होते त्यामध्ये त्या परीक्षेच्या विश्लेषणाचा आपण विचार करतोय. फेब्रुवारी 2023 मध्ये झालेली परीक्षा आहे. पेपर 2 म्हणजेच इंग्लिशचा जो घटक आहे मराठी मीडियम साठीचा, त्यामधील इंग्लिश घटक ती प्रश्नपत्रिका आहे. प्रश्न पाहूयात आपण. ओके, चलो. क्वेश्चन नंबर 1 बघा. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन फॉर द फॉलोइंग सेंटेन्स. एक सेंटेन्स दिलेला आहे. सेंटेन्स इथून चालू होतंय बघा. सेंटेन्स चालू होतंय, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन फॉर द फॉलोइंग सेंटेन्स. हे जे पुढचं सेंटेन्स आहे या सेंटेन्सला करेक्ट ऑप्शन आपण काय करायचं, सिलेक्ट करायचं. बघा, फेब्रुवारी फॉलोज डॅश डॅश इन द कॅलेंडर इयर. सगळ्यात महत्वाचं कॅलेंडर या वर्डचं स्पेलिंग लक्षात ठेवा. आपल्याला असं वाटतं की CA हे बघा अलीकडे ज्या वेगवेगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन आहेत जसं की CDS आहे, UPSC आहे, UPSC च्या काही परीक्षा आहेत किंवा मग आपल्याकडे MPSC आहे, त्यामध्ये सुद्धा कॅलेंडर या शब्दाचं स्पेलिंग विचारलं गेलं आहे. स्टाफ सिलेक्शन सुद्धा विचारते. CALENDER असं वाटायला लागतं, तिथेच आपण चुकतो. त्याचं स्पेलिंग आहे CALENDER कॅलेंड. मग आता उच्चार कसा करायचा, कॅलेंडार. कॅलेंडार म्हणजे लक्षात राहतं. ओके, कॅलेंडर. कॅलेंडरचं स्पेलिंग काय आहे, CALENDER. फेब्रुवारी फॉलोज डॅश डॅश इन द कॅलेंडर इयर. एका कॅलेंडर इयर मध्ये फेब्रुवारी कोणाला फॉलो करतं, म्हणजे बघा जानेवारी आहे, फेब्रुवारी आहे, मार्च आहे, एप्रिल आहे. या जानेवारीला फॉलो करतो म्हणजे हे बघा, जानेवारीला फॉलो कोण करतं, फेब्रुवारी. फेब्रुवारीला फॉलो कोण करतं, मार्च. मार्चला फॉलो कोण करतं, एप्रिल. म्हणजे अगोदरचा एक असतो आणि त्याला दुसरा फॉलो करतो. मग फेब्रुवारी फॉलोज, फेब्रुवारी कोणाला फॉलो करतो, तो जानेवारीला फॉलो करतो. बरोबर आहे का. फेब्रुवारी फॉलोज जानेवारी इन द कॅलेंडर इयर. आपला आन्सर भेटलाय का. असा अर्थ नाही समजून घ्यायचा याचा की फेब्रुवारीला कोण फॉलो करतं. तसं जर त्यांना विचारायचं असतं तर त्याने विचारलं असतं फेब्रुवारी इज FOLLOWED, फेब्रुवारी इज फॉलोड बाय असं म्हटलं असतं. येते का लक्षात. आणि मग फेब्रुवारी इज फॉलोड बाय जर म्हटलं असतं तर आपण काय म्हटलं असतं, MARCH, मार्च. परंतु त्यांनी म्हटलंय फेब्रुवारी फॉलोज, फेब्रुवारी याला फॉलो करतो. मग तो याला कोण आहे, जानेवारी आहे. राईट, जानेवारी महिन्याला तो फॉलो करतो. समजलंय का. फर्स्ट क्वेश्चन. आता हे जर समजलं तुम्हाला तर तुम्ही काय करायचं, प्रश्न तुम्हाला कॅलेंडर इयर वरती येतात, जानेवारी टू डिसेंबर. मग एक तर तुम्हाला हे समजलं पाहिजे की जानेवारी फॉलोज फेब्रुवारी. बरोबर का. फेब्रुवारी फॉलोज, नॉट जानेवारी फॉलोज फेब्रुवारी. जानेवारी इज फॉलोड बाय फेब्रुवारी, फेब्रुवारी इज फॉलोड बाय मार्च, असं होतं ना ते. मग त्याचं वर्डिंग लक्षात घ्या. जानेवारीला कोण फॉलो करणार, फेब्रुवारी, फेब्रुवारीला मार्च. मग ते जर म्हणायचं असेल तर आपण म्हणतो इज फॉलोड बाय. जानेवारी इज फॉलोड बाय फेब्रुवारी, फेब्रुवारी इज फॉलोड बाय मार्च, मार्च इज फॉलोड बाय एप्रिल. ओके, तशाच प्रकारे त्यांना जर थोडस उलट विचारायचं असेल, फेब्रुवारी फॉलोज जानेवारी, मार्च फॉलोज फेब्रुवारी, एप्रिल फॉलोज मार्च,
आता वर्डिंग वाटलं तर मी तुम्हाला लिहून देतो, म्हणजे तुमच्या लक्षात असायला पाहिजे. 2023 ला जर प्रश्न आलाय, जानेवारी इज FOLLOWED फॉलोड बाय फेब्रुवारी, बरोबर का? म्हणजे जानेवारीला कोण फॉलो करतं? फेब्रुवारी त्याला फॉलो करतो. आलं का लक्षात? आता फेब्रुवारी कोणाला फॉलो करतो असं जर म्हटलं तर आपण काय म्हणणार? फेब्रुवारी FOLLOWS, फेब्रुवारी फॉलोज जानेवारी. वर्डिंग अशा प्रकारचं असणार. समजतंय का? त्यासाठी ते लिहून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन बघा. हाऊ मेनी मिस्टेक्स ऑफ कॅपिटलायझेशन आर देअर इन द फॉलोइंग सेंटेन्स? म्हणजे दिलेल्या सेंटेन्स मध्ये कॅपिटल जे वर्ड वगैरे असतं किंवा कॅपिटल अल्फाबेट यूज व्हायला पाहिजे त्या संबंधाने किती चुका झालेल्या आहेत तो प्रश्न. बघा आता हे एक सेंटेन्स आहे, या सेंटेन्स मध्ये आपल्याला शोधायचंय. आता हा राजू म्हणतोय बघा, मग हे पूर्ण सेंटेन्स दिले त्यांनी. राजू म्हणतोय, काय म्हणतोय? व्हॉट. आता जे सांगतोय ते लक्षात घ्या. पंक्च्युएशन मार्क्स मध्ये एक्सक्लेमेटरी एक सेंटेन्स असतं. समजा हे एक वर्ड वापरलाय, एक्सक्लेमेशन मार्क, हे बघा वर्ड वापरलाय, एक्सक्लेमेशन मार्क दिलाय, त्याच्यानंतर पुढचं सेंटेन्स कंटिन्यू होतं आणि इथं फुल स्टॉप असतो. असंच बघा इथे त्यांनी वापरलंय WHAT व्हॉट, एक्सक्लेमेशन मार्क. नाही, लगेच सांगत नाही आन्सर मी काय आहे, मी अगोदर तुम्हाला एक्सप्लेन करतो. त्यांनी म्हटलंय अ गर्ल आणि ते सेंटेन्स काय आहे पुढे कंटिन्यू झालं. आता बघा असं जेव्हा सेंटेन्स दिलेला असेल, हा जो पार्ट असतो एक इंटरजेक्शन वापरलेला असतो, इंटरजेक्शनच्या नंतर एक्सक्लेमेशन मार्क असतो आणि त्यानंतर जे पूर्ण सेंटेन्स असतं, ऍक्च्युली आपण या ठिकाणी जे सेंटेन्स म्हणतो ते हे पूर्ण सेंटेन्स आहे ए पासून. अ गर्ल लाईक स्मिता वर्किंग इन अ शॉप, बरोबर का? मग आता बघा हे जर एक पूर्ण सेंटेन्स आहे, इथून इथपर्यंत एक सेंटेन्स आहे. ग्रामर मध्ये हा जो पार्ट आहे हा या सेंटेन्सचा भाग ऍक्च्युली मध्ये तो पार्ट नसतो, तो त्या सेंटेन्स बरोबर आलेला असतो. येते का लक्षात? मग आता बघा हा जो व्हॉट आहे, व्हॉट त्याचा उच्चार करताना असं उच्चारतो, व्हॉट अ गर्ल लाईक स्मिता वर्किंग इन अ शॉप, त्याला असं म्हणायचंय. मग हे जे व्हॉट आहे याचा W शुड बी कॅपिटल, व्हॉट आणि एक्सक्लेमेशन मार्क. म्हणजे एक मिस्टेक इथं झाली, W कॅपिटल पाहिजे होता. मग मी तुम्हाला काय म्हटलंय, आपलं सेंटेन्स या एक्सक्लेमेशन मार्कच्या नंतर पूर्ण सेंटेन्स असतं, राईट? मग एने जर सेंटेन्सची सुरुवात होणार असेल तर ए हा आपला काय पाहिजे होता, कॅपिटल पाहिजे होता. सेकंड मिस्टेक इथं आहे, नंबर 2 ची. अ गर्ल लाईक स्मिता, कोणतंही प्रॉपर नाउन जर असेल, व्यक्ती, वस्तू किंवा एखादा ठिकाण याचं जर नाव असेल तर त्याला आपण प्रॉपर नाउन म्हणतो. त्या प्रॉपर नाउनचं फर्स्ट अल्फाबेट शुड ऑलवेज बी कॅपिटल, स्मिता. म्हणजे प्रॉपर नाउन जर असेल तर त्याचं पहिलं अल्फाबेट हे नेहमी कॅपिटलच असायला पाहिजे. समजलं? यस. मग हे आहे थर्ड मिस्टेक आहे. कॉमा, वर्किंग इन अ शॉप आणि फुल स्टॉप. किती एरर आहे? 1, 2 आणि 3. ऑप्शन कुठे? नंबर 1 लाच आहे बघा. आपल्याला किती एरर भेटले? 3 एरर भेटले. त्यांनी विचारलं होतं की हाऊ मेनी मिस्टेक्स, किती मिस्टेक्स आहेत? तर आपल्या 3 मिस्टेक्स भेटलेल्या आहेत कॅपिटल संबंधी. चलो नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह. त्याने करेक्ट ऑल्टरनेटिव्ह विचारला. माय नंबर इज 20 in the row, so I am dash dash in the row. एक लाईन आहे समजा, आपण ती ड्रॉ करूयात आणि तिथे समजून घेऊयात. ओके, ही एक लाईन आहे. या लाईन मध्ये तो म्हणतोय फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स, सेव्हन्थ, 8 असा माझा 20वा नंबर आहे. समजून घ्या बरं का. माय नंबर इज 20 इन द रो. रो म्हणजे जी काही लाईन आहे आडवी लाईन, त्याच्यामध्ये 20 नंबर आहे माझा. त्याचा नंबर किती? 20 आहे. मग त्याला म्हणायचंय सो आय एम डॅश डॅश इन द रो. मग मी त्या रो मध्ये कितवा आहे? अरे जर तू 20 नंबर आहे तुझा तर तू 20वा आहेस, बरोबर का? मग आता आपल्याला जे समजून घ्यायचं ते हे आहे, इंग्लिशमध्ये आपण 2 गोष्टी आहेत. म्हणजे एक तर असतं
कार्डिनल नंबर, एक कॉन्सेप्ट आहे कार्डिनल नंबर आणि ऑर्डिनल नंबर. आता बघा कार्डिनल नंबर काय असतो, 1 2 3 4 5. हे मराठीमध्ये झालं कार्डिनल नंबर 1 2 3 4 5. यालाच इंग्लिशमध्ये जर म्हणायचं असेल तर मी काय म्हणणार 1 2 3 4 5. दिस इज कार्डिनल. दुसरा जो पार्ट आहे तो आहे ऑर्डिनल नंबर. ऑर्डिनल नंबर इंडिकेट्स ऑर्डर. मला आता ऑर्डर सांगायची, मग मी काय सांगणार, मराठीमध्ये अगोदर लिहितो, पहिला दुसरा तिसरा चौथा. आले का लक्षात? फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ असं. मग आता हे मी मराठीमध्ये तुम्हाला समजण्यासाठी सांगितलं. मग ऑर्डिनल नंबर्स ऑर्डर सांगतात तर त्याला आपण काय म्हणतो, FIRST फर्स्ट, SECOND सेकंड, THIRD थर्ड. आता हे जे आहे ना कार्डिनल नंबर्स आणि ऑर्डिनल नंबर्स हे समजून घ्यायचे आणि याची व्यवस्थित तयारी करायची. याच्यावरती एक प्रश्न नेहमीच विचारला जात आहे. ओके, प्रत्येक प्रश्नपत्रिकेत एक प्रश्न याच्यावरती आहे. हे फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ सिक्स्थ सेव्हन्थ एट नाईन्थ 10th 11th वगैरे पासून 20th पर्यंत, नंतर 30th, हे असंच करा सगळं 100 पर्यंत. काही अवघड नाही त्याच्यामध्ये. 20th पर्यंत करायचं म्हणजे 20 पर्यंत करणार. त्यानंतर 21st 22nd 23rd वगैरे असंच आहे. 31st 32nd असंच आपण 100 पर्यंत करा. ते व्यवस्थित करून ठेवा. त्याच्यावरती एक प्रश्न आहे, 1 मार्क तुमचा कुठेही जाणार नाही, म्हणजे एक प्रश्न तुमचा नेहमीच बरोबर येईल. मग त्यांनी काय विचारलंय, हा 20 आहे. मग 20 जर असेल तर आपण त्याला काय म्हणतो 28th. आता बरं प्रश्नाकडे जाऊयात आपण. मला म्हणायचंय मग मी 20 नंबरला आहे तर माझा नंबर झाला 20वा. 20वाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, 20 तर नाही म्हणत, हे 20 झालं. आपल्याला 20th असं काही नसतं. 13th 14th 15th 16th 17th 18th 19th 20th नसतं, त्याला 28th म्हणतात. ओके, हा 21st म्हणजे असा झाला 21st 21वा झाला, तो पण नाही होणार. ओके, हा 20 लिहिला फक्त. ऍक्च्युअल स्पेलिंग 20th म्हणजे 20वा जेव्हा म्हणायचं त्याचं स्पेलिंग असतं TWENTIETH अँड दिस इज द आन्सर. हे याचं करेक्ट आन्सर आहे. कळलं? चलो नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. बघा एक सेंटेन्स दिले त्यांनी. या सेंटेन्सला काय करायचं, आपल्याला एक वर्ड बसवायचा आणि तो काय कोणता वर्ड असेल त्यावरून आपण ते ठरवू शकतो. ऍक्च्युअल वर्ड कोणता असेल म्हणजे सेंटेन्स व्यवस्थित कम्प्लीट होईल. काहीही कुठेही बसवता येत नाही आपल्याला, बरोबर. कोण कोणत्या पक्षात आहे एवढं कळायला पाहिजे. अलीकडे कोणी कोणत्याही पक्षात जातोय तो भाग वेगळा आहे, हो की नाही. राजकीय पक्षांचा मुद्दा आहे. ही लिंक्स तुम्ही न्यूज वगैरे पाहत असाल ना, घरी बातम्या चालू असतात त्याच्यावरून तुम्हाला ती लिंक लागून जाईल. ही ब्लिंक्स हिज डॅश डॅश. आता ही म्हणजे तो, म्हणून हा हिज आलेला आहे बघा. शी जरा असतं तर शी ब्लिंक्स हर आलं असतं, राईट. हे ब्लिंक्स हिज, ब्लिंक म्हणजे काय करणं, उघडझाप करणे, मिचमिच करणे. मग मिचमिच काय करतं, डोळे करतात ना, डोळे मिचकावणे मिचमिच करणे, हे जे असं डोळे उघडझाप करणे असं त्याला आपण ब्लिंक म्हणतो. मग ब्लिंक कशाची होते, आईची ब्लिंक होते, म्हणून हे आपला आन्सर असेल. काना जर उघडझाप कानांची करता येते का नाही, कान उघडेच असतात. कधी कधी आपण एखाद्या गोष्टीकडे कानाडोळा करतो म्हणजे लक्षच देत नाही, बरोबर. मराठीसाठी लक्षात ठेवा, कानाडोळा करणे म्हणजे त्या गोष्टीकडे लक्ष न देणे. इयर्स येणार नाही इथं, काय येईल EYES आईज. ही ब्लिंक्स हिज आईज, कारण डोळ्यांचीच काय होते, उघडझाप होते. नोज, नाकाची उघडझाप केली तर श्वास घेणं बंद होईल ना, माणूस मरून जाईल. नाकाची उघडझाप नसते. TOES, टोज म्हणजे पायाची टाच, तिचं प्लुरल केलं त्यांनी टोज. हे काय आन्सर होऊ शकणार नाही. आन्सर काय असेल, ही ब्लिंक्स हिज आईज. चलो नेक्स्ट क्वेश्चन. आयडेंटिफाय द शेप गिव्हन इन द पिक्चर, चूज द करेक्ट ऑप्शन. आता बघा प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये असा प्रश्न आहे, जे काही जॉमेट्रिकल शेप्स आहेत त्या शेप्स वरती प्रश्न आहेत. मग तुम्ही समजून घ्यायचं, लगेच विचार करायचा की मी जर सगळे शेप्स व्यवस्थित एकदा करून ठेवले तर, म्हणजे अभ्यास केला तर, एका पेज तुमचे जे नोटबुक असेल त्याच्यामध्ये 10-12 शेप्स लिहून काढायचे. त्याचं नाव लिहायचं, असं लिहायचं क्यूब, आणि तिचं लगेच डायग्राम काढून ठेवायचं जशा प्रकारे असेल तशा प्रकारे.
आता हे माझ्या मित्राने मला एकदा क्यूब शिकवलाय म्हणून थोडाफार जमतोय मला. बरोबर का? हा क्यूब असतो ज्याला 6 साइड्स असतात. मग क्यूब आहे, क्यूबला 6 साइड्स असतात. लगेच आपण लिहून ठेवायचे काय आहे. कोन, कोन हा अशा प्रकारचा असतो. कोन, याचं उत्तर काय झालं, कोन आहे. स्फिअर कसा असणार, हा गोल अशा प्रकारचा स्फिअर असणार, परंतु हा काय असतो, भरीव असतो बघा, म्हणजे पोकळ नसतो. जो सर्कल असतो तो सर्कल फक्त अशा प्रकारचा सर्कल असतो, राईट. सर्कल काय भरीव नसतो, बरोबर का. जो स्फिअर असतो तो एक सॉलिड शेप असतो, त्याच्यामुळे त्याला स्फिअर म्हटलेलं. स्फिअर हा भरीव असतो किंवा सॉलिड असतो. कोन जो आहे, कोन अशा प्रकारे असणार. आणि ट्रायंगल, त्याला 3 साइड्स असतात. ट्राय अँगल, ज्याला 3 अँगल्स असतात, बरोबर का, तो झाला ट्रायंगल. मग कोन, स्फिअर, क्यूब आणि ट्रायंगल हे 3 सांगितले मी तुम्हाला. त्यांची विचारलेली डायग्राम होती, त्यांनी हा शेप दाखवलेला होता. हा शेप कशाचा आहे, दिस इज अ कोन. समजतंय का. या 2 लाईन्स आणि अशा प्रकारे त्याला कनेक्ट करायचं. जो आईस्क्रीम खाण्यासाठी आपण वापरतो ना, दॅट इज अ कोन. समजले. चल नेक्स्ट क्वेश्चन. ऑब्झर्व द पिक्चर अँड सिलेक्ट द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह. एक पिक्चर आहे, पिक्चर तुम्हाला दिसतंय का व्यवस्थित, म्हणजे थोडस मोठं जर करायचं असेल तर मी पाहतो होतंय का. नो, होऊ शकेल, नॉट अ बिग डील. ओके, आता दिसतंय व्यवस्थित. आता त्यांनी प्रश्न काय विचारलाय बघा, मी वापस जातोय, थोडस झूम आउट करतोय. ऑब्झर्व द पिक्चर अँड सिलेक्ट द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह. आता त्याने पिक्चर बघायला सांगितलंय आणि प्रश्न विचारलाय, देअर इज अ काऊ डॅश डॅश ट्री. बघा आता झूम इन करतो मी, तुम्हाला पुन्हा दाखवते. देअर इज अ काऊ डॅश डॅश ट्री. हे झाड आहे, झाडाच्या ती काऊ कुठे, गाय इथं आहे, इथं गाडी आहे, इथं घर आहे, घराच्या दरवाजामध्ये एक जण उभा आहे. इकडे एक ते चढत जायचं आणि घसरगुंडी खेळायची, तो एक बाळासाठी बनवलेला आहे, राईट. इकडे सूर्य आहे, डोंगर वगैरे दाखवलेत. लहानपणी असे चित्र आम्ही बरेच काढलेले. ओके, आता बघा, देअर इज अ काऊ डॅश डॅश ट्री, म्हणजे ट्रीच्या, हे जे झाड आहे ट्री, याच्या कुठं आहे ही काऊ, झाडा खाली आहे ना. मग अबव म्हणजे वर, ओव्हर म्हणजे सुद्धा वर, थोडस वेगळ्या अर्थाने. इनटू म्हणजे एखाद्या गोष्टीच्या आतमध्ये. ओके, अंडर म्हणजे खाली. मग ही जी काऊ आहे, गाय आहे, ही झाडाच्या खाली आहे, हेच त्याचा आन्सर आहे. कळतंय का. इतके सोपे प्रश्न आहेत बघा, म्हणजे त्याच्यामध्ये फार काही नाही, नॉट अ बिग डील असं म्हणतोय ना, काही नाही. फक्त आपण बघायचं व्यवस्थित, प्रश्न समजून घ्यायचा आणि आन्सर करायचं. चला, त्यांनी विचारली ती काऊ कुठे आहे, काऊ झाडा खाली आहे. अंडर म्हणजे खाली, अबाव आणि ओव्हर म्हणजे वर वर, इनटू म्हणजे च्या आतमध्ये. जेव्हा मुवमेंट असते त्यावेळेस आपण त्याला इनटू असं म्हणतो. चलो नेक्स्ट क्वेश्चन. फाइंड द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह फॉर द फॉलोइंग सेंटेन्स. अगेन हा जो प्रश्न आहे, अशा प्रकारचे प्रश्न एमपीएससी विचारतंय बघा, मोठमोठ्या परीक्षा ज्या आपण एमपीएससीच्या परीक्षा होतो त्याच्यामध्ये तुम्हाला अशाच प्रकारचा प्रश्न आलाय, परंतु प्रश्न सोपा आहे. फक्त या 2 शब्दांचं मिनिंग माहिती पाहिजे. याला आपण काय म्हणतो, होमोफोन्स. HOMOPHONES, होमोफोन्स. स्पेलिंग वेगवेगळं असतं, उच्चार सारखा असतो, मिनिंग वेगळं असतं. म्हणजे उच्चार सारखा, स्पेलिंग वेगळं, मिनिंग वेगळं, राईट. त्याला होमोफोन्स म्हणतात. मग त्यांनी विचारलं, या 2 रिकाम्या जागा दिल्यात, या ठिकाणी एक वर्ड बसवायचंय आणि या ठिकाणी एक वर्ड बसवायचं. त्यांनी 2-2 वर्ड्स दिलेले आहेत प्रत्येक ऑप्शन मध्ये. ओके, आता बघा, पहिलाच ऑप्शन घेऊ आपण. दे सेल डॅश डॅश गारमेंट्स इन द डॅश डॅश. आता आपण जर पहिला घेतला, दे सेल, SELL, दे सेल म्हणजे विकणे, ते विकतात. गारमेंट्स म्हणजे कपडे, इन द सेल, SAIL. आता हे सेल जे आहे ना, SAIL, सेल म्हणजे पाण्यामध्ये तरणे वगैरे. मग या सेलचा या सेंटेन्स मध्ये करेक्ट असा मिनिंग बसत नाही, किंवा मग अर्थपूर्ण सेंटेन्स तयार होत नाही. आपल्याला सेंटेन्सचा मिनिंग बनला पाहिजे, म्हणजे हवाला सेल तिथे येणार नाही. पहिला जरी आला तरी हा येणार नाही. दे सेल डॅश डॅश गारमेंट्स इन द सेल. आता बघा, म्हणून हा आपण कॅन्सल केला, इथं हवाला सेल येणार नाही. मग जर SAIL हा सेल इथं येत नाही, तर इथं पण नंबर 2 ला त्यांनी SAILच दिला, म्हणजे हा सुद्धा येणार नाही. म्हणजे 1 नाही येणार, 2 नाही येणार. आता 3 आणि 4 मध्ये पाहूयात.
फर्स्ट दे सेल म्हणजे ते विकतात, ते कपडे विकतात. कुठे विकतात बघा. आता फर्स्ट सेल बरोबर बसलेला, सूट झालेला आहे, बरोबर का. दे सेल गार्मेंट्स. इथे त्यांनी CELL हा सेल वेगळा झालाय जो की इनकरेक्ट आहे, म्हणजे हेही गेला, बरोबर का. मग राहिला ऑप्शन नंबर 3. आता बघा बरं, दे सेल गार्मेंट्स इन द SALE सेल. हा जो सेल आहे याचा अर्थ आहे विक्रीसाठी जो सेल लागलेला असतो. म्हणजे अमेझॉन वरती बघा, रिपब्लिक डे असेल, इंडिपेंडन्स डे असेल किंवा आणखी काही असेल, न्यू इयर असेल, न्यू इयरचा सेल असतो. ते विकतात ना, भरपूर सगळ्या गोष्टी विक्रीसाठी ठेवलेल्या असतात. दॅट इज कॉल्ड अ सेल. समजते. मग काय काय पाहिजे होतं, SELL सेल आणि SALE सेल. समजलंय का. आन्सर काय असेल आपलं, ऑप्शन नंबर 3 सेल सेल. समजतंय. हा प्रश्न थोडासा वेगळा होता. प्रश्न समजला असेल तर याच्यानंतर जर असा काही प्रश्न विचारला गेला, तुम्हाला त्याचा आन्सर सुद्धा करता यायला पाहिजे, मार्क करता यायला पाहिजे किंवा आन्सर सुद्धा भेटलं पाहिजे. चलो आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. चूज द इनकरेक्ट पेअर फ्रॉम द गिव्हन ऑल्टरनेटिव्ह. आता काय केलंय त्यांनी, प्रश्न वाचला की कळायला पाहिजे की यांनी केलंय काय. ओके. आता बघा, विल नॉट, वोंट, शॅल नॉट, शॅलंट, लेटस, लेट्स, हॅव नॉट, हॅवंट. ओके. म्हणजे काय केलंय, जे दोन शब्द आहेत त्या दोन शब्दांना एकत्र केले. बघा, विल नॉट याचं काय बनवलं त्यांनी, WONT, वोंट, जे की बरोबर आहे. म्हणजे याला कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म म्हणतात, संक्षिप्त रूप, बरोबर. दोन शब्दांचं एकत्र येऊन कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. क्वेश्चन टॅग हा जो इंग्लिश ग्रामर मधला पार्ट आहे त्याच्यामध्ये याचा वापर केला जातो. मग विल नॉटचं वोंट हे अगदी बरोबर आहे, याची काहीच अडचण नाही, हे बरोबर आहे. त्यांनी विचारले काय बघा, चूज द इनकरेक्ट, जे चुकीचं आहे ते निवडायला सांगितलं. बऱ्याचदा आपल्याला करेक्ट निवडायची सवय असते, त्यांनी आता इनकरेक्ट विचारलंय, इनकरेक्ट सिलेक्ट करायचं. चूज द इनकरेक्ट पेअर फ्रॉम द गिव्हन ऑल्टरनेटिव्ह. विल नॉट, वोंट हे बरोबर आहे. शॅल नॉट, SHALL, शॅल नॉट म्हणा किंवा शॅल नॉट म्हणा, काही फरक नाही पडत. ओके. शॅल नॉट, मग याचं शॅल नॉटचं हे अशा प्रकारे शाल आणि नॉट असं नाही होत, SHANT शांट असं होतं बघा. मग हे त्यांच्याकडून चुकलेलं आहे. समजलंय का. मग इनकरेक्ट विचारलं त्यांनी, आपलं इनकरेक्ट भेटून गेलं, म्हणजे काय आन्सर झालं. इनकरेक्ट विचारलं, इनकरेक्ट भेटलंय, ते त्याचं आपलं उत्तर भेटलेलं आहे प्रश्नाचं. तरी आपण 3 आणि 4 नंबर समजून घेऊ. अगेन NET, लेट अस, याचं काय होतं, लेट्स गो टू द वॉक, लेट्स हॅव अ टी, चला चहा घेऊयात. लेट्स हॅव अ कॉफी, चला कॉफी घेऊयात. आलं लक्षात. हॅव नॉटचं काय होणार, हॅवंट. विल नॉट, वोंट, लेट अस, लेट्स, हॅव नॉट, हॅवंट, हॅज नॉट, हॅझंट, राईट. आय एम नॉट, याचं सांगा बरं, AM आणि नॉट. 2024च्या अनालिसिस मध्ये याचा आन्सर मी सांगितलेला आहे. 2024चा व्हिडिओ तुमच्याकडे अगोदर चाललेला असेल. आय एम नॉट याचं काय असेल तुम्ही व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्स मध्ये सांगायचे. ओके. चलो नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन फॉर द फॉलोइंग सेंटेन्स. आता त्यांनी करेक्ट ऑप्शन सांगितलं आहे, जे करेक्ट आहे ते बघायचं. द सन म्हणजे सूर्य, मुलगा नाही, मुलगा, एखाद्याचा मुलगा, त्याला SON असा शब्द आहे. द सन इज ऑलवेज इन द डॅश डॅश डिरेक्शन ऍट 6 PM. हे PM म्हणजे काय, दुपारी 12 वाजल्या. PM चा अर्थ लिहून घ्या, दुपारचे 12 ते रात्री 12 पर्यंत, म्हणजे 11:59 पर्यंत आपण त्याला टाइम मध्ये PM असं म्हणतो. समजलंय. मग मला सांगा, 6 PM म्हणजे संध्याकाळचे साधारणतः 6 वाजलेले असतील. संध्याकाळच्या 6 वाजता सूर्य कोणत्या दिशेला असेल बरं. सूर्य उगवतो पूर्वेला म्हणजे ईस्टला, सूर्य मावळतो पश्चिमेला म्हणजे वेस्टला, सूर्य संध्याकाळी मावळतो. अर्थात संध्याकाळी सूर्य कोणत्या दिशेला असेल, वेस्ट दिशेला असेल. मग काय असेल, पश्चिम, वेस्ट. प्रश्न समजला की उत्तरापर्यंत पोहोचता येतं, त्याच्यामध्ये काहीही डिफिकल्ट नाही. द सन इज ऑलवेज इन द वेस्ट.
डिरेक्शन ऍट 6 PM. समजलंय का? वेस्टला असेल. चलो नेक्स्ट क्वेश्चन. आता बघा 10, 11 आणि 12 तीन प्रश्न आहेत फक्त या 3 ते 4 लाईन्स वरती. अगोदर हे व्यवस्थित वाचायचंय आणि त्यानंतर जे काय क्वेश्चन्स आहेत या क्वेश्चन्सचं काय करतात आपला आन्सर द्यायचं. समजते? चला आपण वाचून घेऊयात. रीड द पॅसेज केअरफुली अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. पॅसेज व्यवस्थित वाचायचं आणि त्यानंतर जे क्वेश्चन्स आहेत त्यांना काय करायचे आन्सर करायचं म्हणजे उत्तर आपल्याला द्यायचंय. आता बघा बरं. मदर डक वॉज रिअली प्राऊड ऑफ हर 6 न्यू डकलिंग्स. डकलिंग्स म्हणजे त्याचे बाळ. जे डक आहे बदक आहे बदक. हे जे बदक आहे या बदकाला 6 न्यू डकलिंग्स त्याचे पिल्ल आहेत त्याच्याशी चांगला फार अभिमान वाटायचा. दे वर सॉफ्ट फ्लफी अँड येलो. सॉफ्ट होते फ्लफी होते अँड येलो होते. हे काय ऍडजेक्टिव्ह वापरलेले आहे. सच फाईन लिटल डकलिंग्स बट द 7th वन वॉज व्हेरी डिफरंट. जो 7वा होता त्यांनी काय शब्द वापरलाय 7th. म्हणजे अगोदर 6चा उल्लेख झाला आणि मग आणखी एकाचा उल्लेख झाला. 6 + 1 किती 6 + 1 किती झाले 7. आले का? टोटल 7 झाले. द 7th वन वॉज व्हेरी डिफरंट. इट वॉज बिगर इन साइज. हे काय ऍडजेक्टिव्ह वापरलंय बिगर अँड इट्स फिदर्स वर ग्रे अँड शेगी. ओके. आता बघा हे वाचलंय समजलंय. आता फक्त प्रश्न बघूयात काय काय. हाऊ मेनी डकलिंग्स आर मेन्शन इन द पॅसेज. त्यांनी अगोदर 6 विषयी सांगितलं आणि नंतर 7th वन डायरेक्टच नंबर सांगितला ना 7वा. म्हणजे अगोदर 6 विषयी बोललं गेलं आणि 7वा वेगळा आहे असं सांगताना आपल्याला लगेच कळालं की आणखी एक आहे म्हणजे 7 जण झाले. टोटल किती आहेत 7. ऑप्शन नंबर 4 7 इज द करेक्ट आन्सर. बरोबर का? चलो नेक्स्ट. हा तोच पॅसेज आहे. पुन्हा प्रश्न बघा. फाइंड द ऑर्डिनल नंबर मेन्शन इन द पॅसेज. मी काय सांगितलं होतं कार्डिनल आणि ऑर्डिनल नंबर वरती हा दुसरा प्रश्न आहे. कार्डिनल नंबर ऑर्डिनल नंबर एकदा समजून घ्या प्रश्न तुमचे म्हणजे उत्तर बरोबर येतील. कार्डिनल 1 2 3 4 5 हे झालं कार्डिनल राईट. FIRST फर्स्ट सेकंड थर्ड याला म्हणायचं ऑर्डिनल नंबर. मग आपल्याकडे पॅसेज मध्ये ऑर्डिनल नंबर विचारलाय त्यांनी. कोणता आलाय? त्यांनी विचारलाय की फाइंड द ऑर्डिनल नंबर राईट. मग इथं 6 हा एक नंबर आलाय. आणखी नंबरच्या संबंधाने काय आलंय सांगा बरं. 7th हा एक आकडा आलाय म्हणजे शब्द आलाय. हे 2च शब्द आले. मग 1 2 3 4 5 6 हे जे आहे ना 6 म्हणा किंवा SIX म्हणा हे काय झालं कार्डिनल झालं. ऑर्डर कळते का नाही परंतु 7th ने कळते ना. 7th म्हणा किंवा SEVENTH 7th 7वा याला म्हणायचं ऑर्डर सांगतोय म्हणून ऑर्डिनल नंबर. हे आपलं लॉजिक आहे बरं का. ऑर्डर सांगतोय म्हणून ऑर्डिनल नंबर फर्स्ट सेकंड थर्ड राईट ऑर्डिनल नंबर. मग हा जो 7वा आहे आपल्याकडे शब्द आलेला आहे 7th. मग त्याचं काय असेल आपलं आन्सर असेल उत्तर असेल 7th राईट. चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 12 काय बघा. फाइंड द अपोजिट ऑफ द वर्ड सेम फ्रॉम द पॅसेज. एक वर्ड आलेला आहे सेम. सेम म्हणजे सारखा. या सारखाचा अपोजिट वर्ड काय जो की पॅसेज मध्ये आलेला पाहिजे. आपल्याला वाटतोय तो नाही. आपल्याला काय वाटतं तिथे हे महत्वाचं नाही. पॅसेज मध्ये आलेला वर्ड जो सेम या वर्डचा अँटोनिम असेल अपोजिट असेल विरुद्ध अर्थी शब्द. ओके. मग बघा या ऑप्शन्स पैकीच फाईनचा काही संबंध पण नाही. फाईन म्हणजे चांगला. फ्लफी आणि शॅगी हे वेगळ्या अर्थाचे शब्द आहेत. डिफरंट म्हणजे वेगळा. हे आपल्याला तेव्हाच कळते ना वेगळा. सेमचा अँटोनिम काय होईल किंवा अपोजिट वर्ड काय होईल डिफरंट. मग हे काय असेल आपलं आन्सर असेल. मग आता तुम्ही काय करायचं मी तुम्हाला पॅसेज मध्ये सुद्धा या 2 शब्दांचे मिनिंग सांगितलेले नाही. शॅगी अँड फ्लफी या दोन्ही शब्दांचे मिनिंग तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये चेक करायचं गुगलला किंवा डिक्शनरीमध्ये आणि कॉमेंट बॉक्समध्ये शॅगी आणि फ्लफी या दोन्ही शब्दांचे सुद्धा मिनिंग सांगायचे. ओके. चलो नेक्स्ट.
चूज द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द फॉलोइंग वर्ड चेन ऑफ अल्फाबेटिकल ऑर्डर. अल्फाबेटिकल ऑर्डर काय असते? डिक्शनरी माहिती आहे तुम्हाला, म्हणजे काही शब्द लिहितो बघा मी. इंग्लिश, पेन, प्युअर आणि येलो. आता अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे काय? एबीसीडी मध्ये जो क्रम असतो ABCDEFG, त्या क्रमाने, वर्णानुक्रमे म्हणतो आपण मराठीमध्ये, त्या क्रमाने आपण शब्दांची मांडणी करतो, त्याला म्हणतात अल्फाबेटिकल ऑर्डर. मग याच्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला काय येणार आहे बघा, शब्द लिहिले पण असे गेलेत ना, सिक्वेन्स सुद्धा तीच बनते. एबीसीडी मध्ये ई अगोदर येतो म्हणून हा नंबर 1 ला येईल शब्द. त्यानंतर EFGHIJKLMNOP, आता दोन्ही ठिकाणी पीच आहे. ज्यावेळी दोन्ही ठिकाणी सेम वर्ड असतो, पहिला वाला नॉट वर्ड, अल्फाबेट असतं, सेम अल्फाबेट असतं सुरुवातीला, त्यावेळी त्याच्या पुढचा वर्ड घ्यायचा. पुढचा कोणता आहे? इथे ई आहे आणि इथे यू आहे. या दोन्हीपैकी अगोदर कोणता येतो? ई येतो, म्हणून नंबर 2 ला हा वर्ड येईल. नंबर 3 ला बघा, पेनच्या नंतर प्युअर यायला पाहिजे, प्युअर, आणि पीच्या नंतर PQRSTUVWXY नंबर 4 ला. कळालं का? ही अशी ऑर्डर असते, सिक्वेन्स असते, वर्णानुक्रम म्हणतो आपण याला, अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणतो. मग आता त्यांनी काय केलंय, एक शब्द दिलाय, याच्यानंतर पेन येणार, पॅनच्या नंतर पेन, याच्यानंतर आणखी एक शब्द येणार असं त्यांनी म्हटलंय, आणि त्या शब्दाच्या नंतर हा पूल यायला पाहिजे. समजते? रिकामी जागा त्यांनी एकच दिलेली. ओके, या ठिकाणी आपल्याला फक्त एक शब्द भरायचा. आता बघा, PAN, पॅन नंतर झाला पेन, PEN. मग मला सांगा, पॅनच्या नंतर पेन झाला म्हणजे PE पर्यंत पोहोचले. बघा बरं का, जेव्हा पहिला अल्फाबेट सगळीकडे सारखाच असतो, हे बघा, पॅन, PAN, पॅन, PEN, इथं डॅश, आणि पुढचा शब्द आहे PULL. फर्स्ट अल्फाबेट जेव्हा सेम आहे त्यावेळी फर्स्ट अल्फाबेटचा विचारच नाही करायचा, सेकंड अल्फाबेटचा विचार करायचा. सेकंड काय आहे? ए. इथे काय आहे नंबर 2 ला? ई, म्हणजे एच्या नंतर ई येतो. बरोबर चालली सिक्वेन्स. त्यांनी पहिलं जो ऑप्शन दिलाय तो काय दिलाय? PART. मला सांगा, जिथं PEN झालंय इथं P लिहूयात फर्स्ट वाला. आता पीच्या ई पर्यंत पोहोचलंय ना, नंबर 2 मध्ये ई आहे, ई पर्यंत पोहोचल्याच्या नंतर पुन्हा ए कडे येण्याचा काही संबंध आहे का? अजिबात नाही. ओके, बरोबर आहे का? मग आता आपल्याकडे ऑप्शन्स काय काय आहेत बघा. पॅन, पेन हे जर झाल्याच्या नंतर ए वाला तर येणार नाही, मग आता राहिले काय काय? ईच्या नंतर ओ येतो, ओ येतो, यू येतो, यू येतो. या तिन्हीपैकी कोणताही येऊ शकेल. समजतंय का नाही? या तिन्हीपैकी. पण आपल्याला करेक्ट आन्सर पर्यंत, करेक्ट उत्तरापर्यंत पोहोचायचं, एकदम अचूक उत्तरापर्यंत. मग मला सांगा, आपण शेवटचा विचार करू. शेवटी त्यांनी PULL म्हटले, PULL. आता आपल्याकडे ऑप्शन्स काय 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 आहेत? PUN, PUS. आता बघा बरं, खालचं सगळं पुसून टाकू आपण. आता बघा, नंबर 3 ला आहे PUN, नंबर 4 ला आहे PUS, नंबर 3, नंबर 4, आणि आपण नंबर 2 घेऊयात इथं, POT आहे. आता बघा, शेवट आपल्याला कुठे करायचा आहे? PULL, म्हणजे PUL हा शेवट आहे, एल पर्यंत शेवट आहे की नाही? मग आता आपल्याला इथं बघा, नंबर 3 आणि नंबर 4 मध्ये पीच्या नंतर एन आहे, एन गेला, कारण एन हा एलच्या नंतर येतो. PUL, एलच्या नंतर एन येतो. आपल्याला एलच्या नंतरचा नाही पाहिजे, एलच्या अगोदरचा पाहिजे. समजलंय का? मग PUN नंतर आहे, PUS तर या एलच्या नंतरच आहे, म्हणजे हा सुद्धा गेला. मग आता एक वर्ड कोणता राहिला? POTTER. मग PAN, PEN, आणि आता पीच्या नंतर ओ जर घेतला तर आपण इथं बसू शकतो त्याला
POTTER पॉटर. मग PO आला ना नंबर 2 ला, आणि त्याच्यानंतर ओच्या नंतर येतो यू. इथंच क्लिअर झालं. म्हणजे अल्फाबेटिकल ऑर्डर कशी जाते बघा. ज्यावेळी तुमच्याकडे फर्स्ट अल्फाबेट ज्यावेळी सेम असेल त्यावेळी फर्स्ट अल्फाबेटचा विचार करायचा नाही, मग सेकंड अल्फाबेटचा विचार करायचा. कधी ए असेल, कधी इन असेल, कधी यस असेल, कधी फी असेल. आले लक्षात. तेव्हा असे सिक्वेन्स तयार होईल. नंतर जर प्रत्येक वेळी काय झालं, पीच्या नंतर असणारा वर्ड सुद्धा जर असं व्हायला जर लागलं, कधी जर असं जर झालं, या पी आहे, याच्यानंतर सुद्धा एच आहे, मग आपण या दुसऱ्याचा पण विचार नाही करायचा. तिसरा जो अल्फाबेट आहे त्यानुसार त्याची ऑर्डर लावायचं चालू करायचं. अल्फाबेटिकल ऑर्डर. समजते. आणि डिक्शनरी सुद्धा पाहण्याची हेच एक स्किल आहे. एखादा वर्ड चेक करताना जर डिक्शनरी जर चला सोडून द्या, आजकाल कोणी पाहत नाही, मोबाईलवरती सगळं काय करतात, चेक करतात. इथे कोणता वर्ड येईल, पॅन, पेन, पॉटर आणि पुल. मग पॉटर नंबर 2 हे काय असेल ते आपलं आन्सर असेल. नेक्स्ट बघा. चूज द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह फॉर द सेंटेन्स गिव्हन बिलो. एक आता हे अँड द ए हे आर्टिकल आहे. आर्टिकल विषयी थोडक्यात बोलूयात. आर्टिकल कधी वापरायचं, कधी नाही वापरायचं. सगळ्यात महत्वाचं आर्टिकल टॉपिक करताना काय करायचं, आर्टिकल वापरायचं कधी आणि कधी नाही वापरायचं हे समजून घ्यायचं. आर्टिकलचे 3 मुख्य 2 टाइप्स आहेत. कोणकोणते, DEFINIT डेफिनेट आर्टिकल आणि INDEFINIT डेफिनेट आर्टिकल. डेफिनेट आर्टिकल आपल्याकडे आहे द. ओके. इंडेफिनेट आर्टिकल आपल्याकडे 2 आहेत, ए आणि एन. कळालं का. आता द कधी वापरायचं, एन कधी वापरायचं, ए कधी वापरायचं हे एक समजून घ्यायचे काय रूल्स आहेत. आता बघा. प्लीज गिव्ह मी डॅश डॅश 1 रुपी नोट. आता 1 रुपयाची नोट हे काय झालं, 1 युनिट झालं. ही एक नोट आहे. जुन्या काळात अशी एक नोट असायची, 1 रुपयाची नोट समजा. ओके. त्याच्यावर गांधीजी असतील, पण आता गांधीजी मला काढता येणार नाहीत म्हणून, ड्रॉ करता येत नाहीत म्हणून राहू दे. म्हणजे तसं गांधीजी ड्रॉ करणं सोपं आहे एकदम, काय अवघड नाही. म्हणजे असं गोल करायचं वगैरे आणि एक चष्मा वगैरे दाखवून टाकायचं. ओके. झालं. म्हणजे काय दुसरं काय नाहीच ना. आणि चष्मा दाखवायचा आपल्याला. प्रचंड आदर करतो आपण गांधीजींचा. गांधीजींचा ज्याच्यावर फोटो असतो त्या गोष्टीचा आणखी जास्त आदर करतो. ओके. सत्य आणि अहिंसेचा मार्ग दाखवणारा माणूस गांधीजी. गांधीजींचा फोटो मी ड्रॉ केलेला नाही. आपण वापस प्रश्नाकडे येऊया. एक नोट आहे, त्या नोटेवरती पण ते गांधीजींच्या फोटोवर चाललं. आपण फोटोच पुसून टाकूयात. ओके. प्लीज गिव्ह मी 1 रुपी नोट. ती एक नोट आहे, एकच युनिट आहे. मग ती जेव्हा 1 युनिट आहे त्यावेळी आपण इंडेफिनेट आर्टिकल वापरायचं. आणि त्या इंडेफिनेट आर्टिकलचं सुद्धा कोणतं वापरायचं तर त्यांनी सांगितलेलं. म्हणजे ए किंवा एन ही जे इंडेफिनेट आर्टिकल्स आहेत हे वापरायचे कधी, जेव्हा दिलेला नाऊन जो आहे तो सिंगल काउंटेबल नाऊन असेल. म्हणजे 1 रुपयाची ही एक नोट आहे, आणखी एक नोट आहे, अशा आणखी एक नोट आहे. ते आपल्याला काउंट करता येते ना, काही अडचण नाहीये. म्हणजे एक आहे आणि काउंटेबल जर असेल तर आपण त्याला ए किंवा एन पैकी वापरू शकतो. आणि आता हा असा काही वेळेस असं होतं ना, आता हे जे 1 हा जो शब्द आहे, 1 ONE 1, याचा पहिला अल्फाबेट आहे ओ. हा वॉवेल आहे, स्वर आहे. स्वर असला तरी सुद्धा उच्चार होताना त्याचा उच्चार कसा होतो, 1. बरोबर का, WAN 1. मग उच्चार कॉन्सोनंट लाईक आहे, म्हणजे व्यंजनासारखा उच्चार आहे. म्हणून इथं एन न येता अ यायला पाहिजे. समजलंय का. एन कधी येणार, जर स्वरांसारखा उच्चार असेल, वेन देर इज अ वॉवेल लाईक साऊंड असं म्हणतो आपण त्याला. स्वरांसारखा उच्चार असेल त्यावेळेस एन येणार आणि व्यंजनासारखा उच्चार असेल त्यावेळेस अ येणार. प्लीज गिव्ह मी अ 1 रुपी नोट. आले का लक्षात. चलो नेक्स्ट. आन्सर मग तुम्हाला समजलं असेल. हे जर घेता हे आन्सर आहे. ऑब्झर्व द पिक्चर अँड चूज द करेक्ट ऑप्शन फॉर इट. एक पिक्चर दिलेलं आहे, वाटलं तुमच्यासाठी थोडंसं मोठं करतो मी त्याला. पिक्चर पाहून घ्या, ते काय करतंय ते समजून घ्या. आणि त्यांनी नंतर काय दिलेलं आहे, 4 ऑप्शन्स दिलेले.
झूम इन करतोय, आणखी एकदा झूम इन करतोय, व्यवस्थित पाहून घ्या. ते पाहिल्यानंतर आपण त्यामध्ये काय सांगितलंय ते एकदा समजून घेऊयात. ओके, पिक्चर पाहिलंय. हा एक व्यक्ती आहे, इथं झाड दाखवलेले आहे, त्या झाडांना पाणी देतोय. मग आता बघा, डॅश डॅश द प्लांट्स रेग्युलरली. झाडांना दररोज काय करायला पाहिजे, हे त्या शब्दांचे मिनिंग अगोदर सांगतो. हे असतं नांगरणी करणे. ओके, वीड म्हणजे काय, तण काढणे, किंवा तण काढून टाकणे. प्रून म्हणजे काय, छाटणी करणे. वॉटर हा व्हर्ब म्हणून वापरलाय. वॉटर तसा नाऊन आहे, पण इथं व्हर्ब म्हणून वापरलाय. याला म्हणतात पाणी देणे. मग हा पठ्या काय करतोय बघा, त्या झाडाला पाणी देतोय. साधी सिंपलची गोष्ट आहे, झाडाला पाणी देतोय ना. मग आपण काय म्हणणार, वॉटर द प्लांट्स रेग्युलरली. कळालंय का? वॉटर हा वर्ड नाऊन आहे, सेंटेन्स मध्ये तो व्हर्ब म्हणून वापरलेला आहे. कळतंय? मग हा इथं काय केलं, साधी सोपी गोष्ट आहे, पाणी देतोय म्हणून आपण काय म्हणू, वॉटर द प्लांट्स रेग्युलरली. कळतंय का? नांगरणी नाही चालू, गवत काढणं चालू नाहीये, पिळून नाहीये, पाणी टाकतोय, पाणी सोडतोय त्याला. तिथेच आपल्याला कळतं की ते पाणी देणं चालू आहे. ओके, चलो, वॉटर द प्लांट्स रेग्युलरली म्हणजे झाडांना रेग्युलरली काय करा, पाणी टाका. नेक्स्ट क्वेश्चन बघा, फाइंड द डिफरंट साऊंड ऑफ द लेटर सी फ्रॉम द फॉलोइंग ऑल्टरनेटिव्ह. हे 4 ऑप्शन्स आहेत. यापैकी सी या अल्फाबेटचा वेगळा उच्चार असणारा शब्द कोणता? वेगळा उच्चार म्हटल्या कार्ट, क सारखा उच्चार आहे. काउंट, क सारखा उच्चार आहे. कार्ड, क सारखा उच्चार आहे. हे बघा, याचा काय उच्चार, सेंटर. कळालं का? याच्यासाठी आपल्याला शब्द आणि त्यांचे ऍक्च्युअल प्रोनाउन्सिएशन काय आहेत हे माहिती पाहिजे. वेगळं आहे का काही? काहीच नाही. साधे सोपे शब्द आहेत, त्यांचा उच्चार फक्त माहिती पाहिजे आणि त्यातून वेगळा काढायचा. त्याने सांगितले, फाइंड द डिफरंट साऊंड ऑफ द लेटर सी फ्रॉम द फॉलोइंग ऑल्टरनेटिव्ह. दिलेल्या विकल्पांपैकी, दिलेल्या ऑप्शन्स पैकी वेगळा, सीचा वेगळा उच्चार असणारा शब्द काढा. कार्ट, काउंट, कार्ड म्हणजे 3 सारखे आहेत. हा आहे सेंटर. सेंटर वेगळा झाला म्हणून ते काय झालं, आन्सर झालं. नेक्स्ट बघा, चूज द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह. आता पुन्हा अगेन एक थोडंसं काहीतरी बोललं गेलंय आणि 4 ऑप्शन्स दिलेत. युसुफ इज रीडिंग अ न्यूजपेपर. युसुफ काय करतोय, न्यूजपेपर रीड करतोय. हिज ब्रदर वॉन्ट्स टू कॉल हिम फॉर द डिनर. ते युसुफच्या भावाला असं वाटतं की चला आपण आपल्या भावाला काय करू, डिनरला बोलूयात. डिनर म्हणजे संध्याकाळचं जेवण. चला लगेच थोडीशी माहिती देतो. BREAK ब्रेकफास्ट, सकाळचा नाश्ता. LUNCH लंच म्हणजे दुपारचे जेवण. ओके, DINNER डिनर म्हणजे संध्याकाळचे जेवण. कळतंय का? ब्रेकफास्ट, लंच, डिनर. सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण. मला सांगा, युसुफला तो बोलायला गेलाय, त्याला संध्याकाळी त्याला जेवणाच्या वेळेस त्याला बोलवायचंय. मग तो काय म्हणेल, प्लीज कीप रीडिंग. हा, तू तुझं वाचन चालू ठेव. अरे चालू ठेव नाही, वाचन थांबव आणि जेवायला चल, असं म्हणायचं. हे उत्तर होणार नाही. एक्सक्यूज मी ब्रदर, जाऊ का मित्र, भावा माफ कर पण जेवायला चल, असं म्हणणार की नाही? बरोबर, एक्सक्यूज मी ब्रदर हे होऊ शकतं. मग आपण पुढचं बघूयात. गुड आफ्टरनून ब्रदर. अरे संध्याकाळचा टाइम, मग गुड आफ्टरनूनचा काय संबंध? गुड आफ्टरनून कधी? दुपारच्या वेळेस गुड आफ्टरनून म्हणतो आपण. ओके, संध्याकाळी 4-5 वाजेपर्यंत. त्याच्यानंतर गुड इव्हिनिंग चालू कर. गुड आफ्टरनून तर होणार नाही. दुपारच्या वेळेस ठीक आहे, गुड आफ्टरनून. यू आर वेलकम. अरे यू आर वेलकम कधी नाही म्हणायचं. ज्यावेळेस एखादी व्यक्ती आपल्याला थँक्स म्हणते, आपल्याला धन्यवाद देते, त्यावेळेस आपण त्याला म्हणू की यू आर वेलकम. चालेल, काही अडचण नाही असं म्हणतो. मग हेही नाही होणार, इथं होऊ शकत. एक्सक्यूज मी ब्रदर जाईल आणि तो काय म्हणाल, एक्सक्यूज मी ब्रदर जेवायला चल. बरोबर, नंबर 2चं काय असेल आपलं आन्सर असेल. नेक्स्ट क्वेश्चन,
फाइंड द करेक्ट वर्ड टू कम्प्लीट द मेसेज गिव्हन बिलो. या सेंटेन्स मध्ये आपल्याला एक मेसेज दिलेला आहे. तो काय मेसेज आहे? एक थोडक्यात उपदेश आहे. तो उपदेश काय आहे हे काय करायचं समजून घ्यायचं. 4 शब्द दिलेत. या 4 पैकी प्रत्येक शब्दाचं स्पेलिंग याच्यामध्ये आहे. म्हणजे SEW जर म्हटलं ना, SEW भेटला. कट CUT कट सुद्धा भेटला. GROW भेटला. रूट्स ROOTS रूट्स. 4ही ऑप्शन्स पैकी शब्द तयार होत आहेत. आपल्याला सांगितलंय काय करेक्ट एकदम चांगला अचूक मेसेज उपदेश त्याच्यातून तयार झाला पाहिजे. आता बघा, डॅश डॅश प्लांट्स नॉट गार्बेज. काय होईल बघा, स्यू म्हणजे काय? SEW स्यू म्हणजे त्याची लागवड केलेला. आता SOW सोचं काय ते आहे? पास्ट टेन्स आहे. SEW ओके. एखाद्या गोष्टीची म्हणजे झाडांची लागवड करा. आता हे झाड वृक्ष वृक्ष गार्बेज म्हणजे कचरा. बघा या ठिकाणी कोणता शब्द बसवला तर योग्य मेसेज जाईल असं बघायचं आपल्याला. SEW स्यू प्लांट्स नॉट गार्बेज म्हणजे वृक्ष लावा गार्बेज लावू नका कचरा लावू नका असं काहीतरी असं तयार होत नाही. नंबर बघा, कट प्लांट्स नॉट गार्बेज झाड तोडा असा उपदेश होईल का? नाही होणार. चुकीचा उपदेश होईल ना तो. कोणीतरी माथी फिरू असल्याशिवाय असला उपदेश करणार नाही. राईट. स्यू नाही होणार. कट झाड तोडण्याचा उपदेश चांगला असू शकत नाही. ग्रो प्लांट्स नॉट गार्बेज झाड वाढवा कचरा नाही. म्हणजे झाड वाढवा कचरा वाढवू नका. कळालं का? म्हणजे आपल्याला इथूनच कळतंय याचा अर्थ वाढवणे. झाड वाढवा कचरा नाही म्हणून आन्सर काय असेल आपलं? ग्रो GROW ग्रो प्लांट्स नॉट गार्बेज. कळते? चलो नेक्स्ट क्वेश्चन. फाइंड द सेंटेन्स विथ द इनकरेक्ट पंक्च्युएशन मार्क. त्याने इनकरेक्ट सांगितलं बरं का, करेक्ट नाही. इनकरेक्ट पंक्च्युएशन मार्क ओळखायचा आहे. विराम चिन्हांचा चुकीचा वापर झालेला कोणता सेंटेन्स आहे? हाऊ आर यू असा जर हाऊ व्हेन व्हॉट असा जर प्रश्न अशा जर वाक्याची सुरुवात जर असेल अशा शब्दाने तर क्वेश्चन मार्क यायला पाहिजे. इथं त्यांनी काय एक्सक्लेमेशन मार्क वापरलं, इथंच त्यांचं चुकलंय. बरोबर का? म्हणजे हे सेंटेन्स चुकीचं आहे. त्यांनी इनकरेक्ट विचारलंय म्हणजे हेच काय झालं उत्तर झालं आपलं. पुढचं बघा, हाऊ नाईस वाव चांगली गोष्ट किती सुंदर एक्सक्लेमेशन मार्क. बघा भावनांचा जेव्हा आपल्याला एक्सप्रेस करायचं असतं भावनांना एक्सप्रेस करायचं असतं त्यावेळेस एक्सक्लेमेशन मार्क असतं. इथं आहे बरोबर आहे. व्हॉट सरप्राईज. आता मी म्हटलं व्हेन व्हॉट वेअर अशा शब्दांनी जर सुरुवात झाली असेल तर क्वेश्चन मार्क असं मी म्हटलं. परंतु भावनांचा उच्चार करताना एक्सप्रेस करताना सुद्धा व्हॉटचा वापर होतो. ते आपल्याला सेंटेन्सच्या कॉन्टेक्स्ट नुसार कळायला पाहिजे की प्रश्न विचारलाय की विराम उद्गारवाचक सेंटेन्स आहे. ओके. इथं ते उद्गारवाचक आहे म्हणून एक्सक्लेमेशन मार्क आहे. हे बरोबर आहे. आर यू क्रेझी. जे आपले हेल्पिंग वर्ब्स आहेत त्यांच्या प्रश्नाची सुरुवात झाली असेल एम इज आर हॅव हॅज हॅड डू डज डीड यांनी जर सुरुवात झाली असेल तर क्वेश्चन मार्क द्यायचा असतो. हे सुद्धा बरोबर आहे. 1 2 3 बरोबर आहेत. पहिलं चुकीचं आहे आणि त्यांनी आपल्याला इनकरेक्ट पंक्च्युएशन मार्कचा सेंटेन्स विचारलं होतं ते आहे नंबर 1. चला नेक्स्ट क्वेश्चन. प्रत्येक वेळी प्रश्न समजून घ्यायचा आहे. प्रश्न समजला उत्तरापर्यंत पोहोचता येतं. मार्क्स यायला स्कोर यायला काहीही अडचण येत नाही. Say the proper option to complete the word register. हे वर्ड रजिस्टर म्हणून तुम्हाला एक टॉपिक आहे बघा स्कॉलरशिपच्या परीक्षांसाठी. वर्ड रजिस्टर म्हणजे काय असतं? आता एक शर्ट आहे म्हणजे मी घातलेला शर्ट आहे. या शर्टला स्लीव्ज आहेत. इथून जर नसेल ना त्याला स्लीवलेस म्हणतात. ओके. तुम्ही बऱ्याचदा आजूबाजूला फिरताना इथपर्यंतच कपडे घातलेलं पाहिलं असेल. इथून समोर मोकळं त्याला स्लीवलेस म्हणतात. स्लीव नसणे स्लीवलेस. ओके. आता शर्ट आहे त्याला स्लीव आहे त्याला हा पोर्शन आहे त्याला बॅकचा पोर्शन आहे कॉलर आहे
बटन आहेत. म्हणजे शर्ट जर असेल तर शर्टच्या संबंधाने येणारे जे शब्द आहेत त्याला वर्ड रजिस्टर म्हणतात. ओके, समजते? आता हा टीचिंगचा जो पॅटर्न, म्हणजे इथे मी शिकवताना माझे डिजिटल बोर्ड आहे, रिमोट आहे, पेन आहे, हे शब्द एकत्रित येणं दिस कॉल्ड वर्ड रजिस्टर. ओके, तुम्ही अभ्यास करताय, तुमच्याकडं वही आहे, पेन आहे, एक रायटिंग टेबल आहे, बसण्यासाठी चेअर आहे, हे सगळं येतं, याला म्हणजे वर्ड रजिस्टर. समजलं का वर्ड रजिस्टर काय असतं? त्यांनी इथं वर्ड रजिस्टर कंप्लीट करायला सांगितलं. आता बघा, काही शब्द आहेत, ग्रोल, क्लार्क, बस, स्क्विल. आता यातील प्रत्येक शब्द असेल, ग्रोल, क्लार्क, बस आणि स्क्विल, हे 4 शब्द कोणत्या ना कोणत्या प्रकारचा काय करतात, आवाज दाखवतात. म्हणजे आवाज शो करतात की कोणता आवाज आहे, कोणता ना कोणता तो आवाज आहे. मग आवाज दाखवणाराच खालील 4 पैकी एक शब्द असणार कोणता तरी, जो यांच्याशी संबंधित आहे, म्हणजे आवाज दाखवणार आहे. आता बघा, ब्लो म्हणजे काय, वाहने. शेर म्हणजे काय, एखाद्या गोष्टीचा हिस्सा असतो तो हिस्सा. फ्लो म्हणजे सुद्धा वाहने. आणि हा CROAK, हा क्रोक जो आहे ना, हा एक प्रकारचा काय आहे, आवाज. मग आपल्याला त्यांनी आवाज, हे जे 4 प्रकारचे शब्द आहेत, हे कोणता ना कोणता आवाज दाखवतायत. मग तशाच प्रकारचा आवाज शो करणारा कोणता शब्द आहे आपल्याकडे, क्रोक आहे. म्हणजे क्रोक म्हणजे काय, आपण जसं डराव असतो ना शब्द, बेडकाचा वगैरे, डराव वगैरे करणार, तशा प्रकारचा आवाज क्रोक, हा आवाज झाला. म्हणजे ग्रोल जे काय आहे बघा, फर्स्ट वाला, हा गुरगुर करणारा आवाज समजा ग्रोल. क्लर्क म्हणजे काय, जसं की आपण कोंबडीचा कधी आवाज वगैरे पाहिलाय का, कोंबड्या वगैरे असतात त्यांचा आवाज असतो, हा क्लर्क टाईप असतो. त्यांचा बस हे गुणगुणचा आवाज, माशा वगैरे असा गुणगुण आवाज करतात, किंवा एखादा मच्छर तर कानामध्ये आपण झोपलेला असल्यानंतर त्याचं गुणगुण गुणगुण करतात, तो आवाज म्हणजे बस. स्क्विल म्हणजे एक जोरात किंकाळी जी असते ना, घाबरल्यावरती वगैरे जी किंकाळी येते, ती किंकाळी. हे जर आवाज आहेत 4 प्रकारचे, तर ऑप्शन्स पैकी सुद्धा एक शब्द असणार होता जो आवाज दाखवतोय. मग आपल्याला लगेच ते ती काय कळायला, कॉन्टेक्स्ट कळायला पाहिजे. हे 4ही शब्द जर आवाज दाखवणारे आहेत, तर खाली 4 पैकी कोणता तरी एक शब्द असेल जो आवाज दाखवतोय. मग आपल्याला कळालं, ब्लो, शेअर, फ्लो हे वेगळ्या अर्थाचे शब्द, त्यांचे अर्थ वेगवेगळे आहेत. एकच शब्द आहे जो यांच्या या 4च्या जवळ जाणार आहे, तो आहे क्रोक, जो डराव जो बेडकाचा आवाज असतो ना. आता मला काय बेडकाचा आवाज काढता येणार नाही, ते जर येत असताना मी हे 4ही आवाज व्यवस्थित काढून दाखवले असते, त्याचबरोबर बेडकाचा आवाज सुद्धा दाखवला असता, मग सगळं व्यवस्थित जमलं असतं, राईट. पण एवढे सांगते, 4ही आवाज दाखवणारे, इंडिकेट करणारे शब्द आहेत. म्हणून आपलं जे आन्सर असेल या 4 पैकी नंबर 3चा क्रोक अशा प्रकारचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह. ही डॅश अ लेटर यस्टरडे. हा प्रश्न आहे इंग्लिश ग्रामर मधील टेन्स या पाठवाचा. ज्यावेळी यस्टरडे, लास्ट इव्हिनिंग, लास्ट मंथ, लास्ट इयर अशा प्रकारे टाइम इंडिकेट करतं सेंटेन्स. जेव्हा टाइम इंडिकेट केला असतो त्यावेळी ते सेंटेन्स सिंपल पास्ट टेन्सचं असतं, आणि त्याच्यामध्ये वर्बचा सेकंड फॉर्म वापरायचा असतो, म्हणजे V2 वापरायचा असतो. V2 वर्बचा सेकंड फॉर्म, म्हणजे आपण म्हणतो पास्ट टेन्स वापरायचा असतो वर्बचा. मग ही राईटचा पास्ट टेन्स आहे, रोट, WROT, ही रोट अ लेटर यस्टरडे. यस्टरडे हा आपला टाइम इंडिकेट करणारा वर्ड आहे, समजते. टाइम इंडिकेट करणारा वर्ड जर आला तर ते सेंटेन्स सिंपल पास्ट टेन्सचं असतं. सिंपल पास्ट टेन्स मध्ये वर्बचा सेकंड फॉर्म म्हणजेच पास्ट टेन्स ऑफ द मेन वर्ब वापरायचा असतो. ही रोट अ लेटर यस्टरडे, हे काय असेल आपलं आन्सर असेल. ही राईट्स हे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये वापरलं असतं. प्लुरल साठी आपण राईट वापरला असता. रायटिंग हे कंटिन्युअस टेन्स मध्ये वापरलं जातं, म्हणजे तो कोणताही असेल, कंटिन्युअस असेल किंवा परफेक्ट कंटिन्युअस असेल, त्याच्यामध्ये रायटिंग याला आपण V4 म्हणतो, वर्बचा फोर्थ फॉर्म, राईट. चल नेक्स्ट क्वेश्चन. रुबी मीट्स हर फ्रेंड ऍट द लंच टाइम. रुबी ही तिच्या मीट्स हर फ्रेंड, तिच्या
मित्राला किंवा तिच्या मैत्रिणीला जेवणाच्या वेळी भेटते. रुबी, नाव बघा, रुबी. हाऊ विल शी ग्रीट हिम? अरे इथं हिम म्हटलंय ना, तिचा मित्र आहे तो. रुबी तिच्या मित्राला दुपारी जेवणाच्या वेळी भेटते. हाऊ विल शी ग्रीट हिम? ती त्याला कशा प्रकारे ग्रीट करेल? चूज द करेक्ट ऑप्शन. कशा प्रकारे ग्रीट करेल बरं? बघा, गुड इव्हिनिंग. लंच टाइम म्हणजे मी तुम्हाला मगाशी सांगितलं ब्रेकफास्ट सकाळी, दुपारचं जेवण त्याला लंच म्हणतात, संध्याकाळचं जेवण त्याला डिनर म्हणतात. लंच टाइमला भेटल्याच्या नंतर गुड इव्हिनिंगचा काय संबंध? गुड इव्हिनिंग कधी असतं? संध्याकाळी, बरोबर का? गुड नाईट रात्री, गुड आफ्टरनून दुपारी, गुड मॉर्निंग सकाळी. आपण जर कधी एकमेकांना भेटलो सकाळी तर गुड मॉर्निंग म्हणायचं, दुपारी भेटलो तर गुड आफ्टरनून म्हणायचं, संध्याकाळी भेटायचंच नाही, झोपायचंय डायरेक्ट तर गुड नाईट म्हणायचं. आणि संध्याकाळच्या वेळेस जेव्हा आपण फिरायला बाहेर निघू गार्डन मध्ये वगैरे, त्यावेळी जर भेटायचं असेल तर त्याला गुड इव्हिनिंग म्हणायचं. आता हे दोघं दुपारी भेटले, दुपारी जेव्हा असं एकदम दुपारी उन्हातानाच्या टायमाला लंच टाइम, मग काय म्हणणार आपण त्याला? गुड आफ्टरनून. हे काय असेल? उत्तर असेल. समजलंय का? चारही ऑप्शन्स सांगितले, कधी काय म्हणायचे व्यवस्थित पुन्हा एकदा पाहून घ्या. वाटलं तर 10 सेकंद 20 सेकंद वापस जावा, प्रश्न व्यवस्थित समजून घ्या, उत्तर व्यवस्थित समजून घ्या. ओके, चल नेक्स्ट. फाइंड द पंक्च्युएशन मार्क मिसिंग इन द फॉलोइंग सेंटेन्स. ही सेड, इथून सेंटेन्स बरं का, इथून पुढे सेंटेन्स आहे. ही सेड इट्स जस्ट अ मॅटर ऑफ प्रॅक्टिस. काय असतं? एक शब्द आहे इट इज, याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म असा तयार होतो IT'S. येते का लक्षात? इट इज इट्स. आणि दुसरा आहे पॉझेसिव्ह प्रोनाउन असतं इट्स. याचा अर्थ असतो त्याचा किंवा तिचा, एखाद्या गोष्टीचा. पॉझेसिव्ह प्रोनाउन म्हणजे त्या एखादं प्रोनाउन वापरलं असतं त्याचं ते आहे इट्स. ओके, फन. आपण त्याला कोणताही शब्द घेऊ शकतो. एखाद्याचा जर आपल्याला पाठ दाखवायचा असेल वगैरे, त्यावेळेस आपण हे प्रोनाउन वापरणार. परंतु ही सेड, त्यांना म्हणायचं इट इज जस्ट अ मॅटर ऑफ प्रॅक्टिस. इट इज जस्ट अ मॅटर ऑफ प्रॅक्टिस. मग इट इज याचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म तयार करताना ITच्या नंतर एक ऍपोस्ट्रोफी देणं आवश्यक होतं, ते यांनी इथं स्किप केलेलं आहे. मग इथं ऍपोस्ट्रोफी देणं आवश्यक होतं. बघा बरं, ऍपोस्ट्रॉफ, हे ऍपोस्ट्रॉफ देणं आवश्यक होतं. बाकी कोमा वगैरेची आवश्यकता नाहीये, तरी पण मी सांगतो कसे असतात. हा कॉमा इथं असतो असा, आणि त्याला असं खाली थोडस एक असतं एक्सक्लेमेशन मार्क, अशी रेष, दंड आणि टिंब. फुल स्टॉप हा झाला फुल स्टॉप. समजते? हे थोडस वेगळा झाला, हा झाला फुल स्टॉप. हे असतात विराम चिन्हे, पंक्च्युएशन मार्क्स. अपस्ट्रॉफ APOSTROPHE, अपस्ट्रॉफ. इथं अपस्ट्रॉफ देणं आवश्यक होतं, त्यांनी दिलेलं नव्हता, त्याच्यामध्ये ते आवश्यक होता. समजलंय? आन्सर काय असेल आणि का असेल? नेक्स्ट क्वेश्चन. अगेन एक पिक्चर दाखवलंय, बघा बरं काय ते. दीदी काय करते बघा, दीदी झाडू मारती, राईट. तिचं झाडण्याचं काम चालू आहे सकाळी उठल्याच्या नंतर. मग आपण बघूया, समजून घेऊ की काय चालू आहे. त्यांनी विचारले व्हॉट इज द गर्ल डुईंग? दीदी काय करतीये? स्वीपिंग म्हणजे झाडू मारतीये. कुकिंग म्हणजे काय? स्वयंपाक करतीये, स्वयंपाक करणे. सिंगिंग म्हणजे गाणे म्हणणे, गाणे म्हणणे म्हणजे गाणे, गाण्याचं गायन करणे. क्लाइम्बिंग म्हणजे काय? चढणे. एखादा झाड वगैरे दिसतं की चढायला नाही. स्वीपिंग म्हणजे झाडूने झाडून घेणे. दीदीचं तेच तर काम चालू आहे, इथं कचरा पडलेला आहे, ते झाडून घेण्याचं काम चालू आहे. मग आपलं सरळ सरळ आन्सर आपल्याला दिसतंय स्वीपिंग. दीदीचं तेवढंच काम चालू आहे. दिस वॉज द सेकंड लास्ट क्वेश्चन. And this is last question. Read the riddle given below and choose the correct option. एक रिडल दिले, इथून पुढे रिडल म्हणजे काय? एक कोडं दिले, आपल्याला ते समजून घ्यायचं आणि त्याचं उत्तर शोधायचं. You open your mouth
टू डू इट, इट शोज यू आर स्लीपिंग. तुम्ही असं तोंड उघडता आणि त्याचा अर्थ असतो की तुम्हाला झोप आली. मग आपण आपल्याला जांभई येते ना, जांभळी येणे म्हणतो गावाकडे शब्द, जांभळ्या येणे, जांभळ्यात येणे, राईट. असं करतो ना, याला म्हणायचं जांभई देणे किंवा जांभळ्या देणे. थोडक्यात जांभई देणे असा तो मराठीमध्ये शब्द आहे. याचा अर्थ असतो की तुम्हाला झोप आली, तुम्ही कंटाळलाय, तुम्हाला झोपेची आवश्यकता आहे, बरोबर. मग कफ म्हणजे काय? खोकला. कफ म्हणजे खोकला, ड्रीम म्हणजे स्वप्न पाहणे, स्नीज म्हणजे शिंक येणे, आणि यॉन म्हणजे जांभई देणे. जांभई मराठीमध्ये असं जांभई देणे. ओके, असं आहे यॉन. ओके, मग ते 3-4 शब्दांपैकी करेक्ट आन्सर काय असेल? कफ तर नाहीये, स्नीज नाही, ड्रीम नाही, कारण यांचा अर्थ स्वप्न पाहणे, शिंक येणे, कफ म्हणजे खोकला येणे, आणि यॉन म्हणजे जांभई देणे. म्हणजे मी सांगितलं, तुम्हाला एक्सप्लेन केलेलंच आहे. त्याचा आन्सर काय असेल मग? यॉर्निंग. म्हणजे काय? तुम्हाला जांभई येते, तुम्हाला झोप येते. ओके, चला. आतापर्यंत आपल्याकडे 2024 ची सुद्धा विश्लेषण पोहोचले. 2023चं विश्लेषण मी आज केलेलं आहे प्रश्नपत्रिकेचं. नेक्स्ट लेक्चरमध्ये लवकरच भेटू. तोपर्यंत जय हिंद.